मुंबईतील विरारमध्ये फिल्मी स्टाईल चोरी। तरुणीनं पुरुषाचा वेश परिधान करत केली चोरी। स्वतःच्याच बहिणीच्या सासरी केली आहे चोरी। बहिणीच्या सासऱ्याला बाथरूम मध्ये कोंडून लुटले 1.5 कोटींचे दागिने। पोलिसांनी लावला अवघ्या 12 तासात गुन्ह्याचा छडा। नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। रक्षाबंधनच्या सणानंतर वसई विरार मधून एक अशी चोरी समोर आली आहे जी एखाद्या सस्पेन्स क्राईम सिनेमालाही लाजवेल। पुरुषाचा वेश, अचूक आखलेली योजना आणि थेट 1.5 कोटींचे दागिने लंपास। विशेष म्हणजे ही चोरी करणारी तरुणीही याच कुटुंबातील नातेवाईक असल्याचं समोर आलंय। मात्र या चोरीचा पोलिसांनी अवघ्या 12 तासात छडा लावलाय। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात। वसईतील शास्त्री नगरात ओधवजी भानुशाली यांच्या घरी रविवारी सायंकाळी चित्रपट स्टाईल चोरी झाली आहे। आरोपी 27 वर्षीय ज्योती भानुशाली ही बँकेत नोकरी करणारी उच्च शिक्षित तरुणी, पण शेअर बाजारातील लाखोंच्या नुकसानीनं हताश होऊन तिनं चोरीचा मार्ग निवडला। विशेष म्हणजे तिने स्वतःच्याच बहिणीच्या घरी चोरी करायचं ठरवलं। स्वतःच्याच बहिणीच्या सासरी घरात मौल्यवान दागिने कुठे ठेवले आहेत याची तिला आधीच माहिती होती। रक्षाबंधनानिमित्त कुटुंबीय बाहेर गेल्यावर ज्योतीने पुरुषाचा वेश परिधान करून घरात प्रवेश केला। त्यावेळी घरात ज्योतीचे सासरे ओधवजी भानुशाली एकटेच होते। सुरुवातीला ज्योतीने भाड्याने फ्लॅट मिळेल का असा बहाणा केला, मग पाणी मागितलं आणि बाथरूमला जायचं आहे असं सांगून बाथरूम मध्ये गेली। बाहेर आल्यावर बाथरूमची भिंत गळत आहे असं सांगून वृद्ध ओधवजी भानुशाली यांना सांगितलं। ओधवजी भानुशाली बाथरूम पाहण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर तिनं बाथरूमचा दरवाजा लावून आतून कोंडून ठेवलं। त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता तिनं 2 बॅग भरून 1.5 कोटींचे दागिने लंपास केले। रात्री मुलगा आणि सून घरी आल्यानंतर वृद्धाची सुटका झाली आणि मणिकपूर पोलिसात तक्रार देखील दाखल झाली। मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले। त्या सीसीटीव्ही मध्ये बॅग हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला। त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपवल्या। त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारीमध्ये पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली हिला ताब्यात घेतलं। तिच्याकडील 1.5 कोटी रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्रामवरील मीम्स पाहिल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे। माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 11/8/2025 रोजी 298/2025 हा गुन्हा दाखल झाला होता। हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये एका 66 वर्षीय वयाच्या वयोवृद्ध इसमास एका आरोपीने लुटले होते। त्याच्यामध्ये जवळपास 1.5 किलो सोनं म्हणजे 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली। तर त्याने उस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूम मध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध उस्मान सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे। त्यानंतर त्या पुरुषाने वयोवृद्ध इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यात गेले असता त्या इस्माने 27-28 वर्षाच्या त्याला त्या वॉशरूम मध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेल्या 2 बॅगा त्याच्यामध्ये जवळपास 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता। त्या 2 बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता। पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सीसीटीव्ही फुटेज मध्ये की तो एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली। आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की
हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे. म्हणजे या महिलेने पुरुषाचा वेश धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती. अतिशय गंभीर गुन्हा होता. वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती. कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमास काही इजा होण्याची देखील शक्यता होती, परंतु धर्म संयोगाने काही झालेलं नाही. नंतर त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमचे सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि 9 तारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री 3:30च्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये विशेष असं आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व मुद्देमाल जसाचे तसा जवळपास 1,54,00,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे आम्हाला इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमची माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत. आज रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची किस्ती मागण्यात येईल. याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या 66 वर्ष वयाच्या इसमाची या मोठ्या सुनेची सख्खी बहीण आहे. कदाचित त्याच्यामध्ये दुसरे कोणाचा हस्तक्षेप असू शकतो, परंतु ती घरातलीच असल्यामुळे नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला क्ल्यू मिळाला की हे वयोवृद्ध इसम घरात एकटेच आहे. त्यामुळे ती त्यावेळेला पोहोचली आणि तिने हा डाव साधलेला आहे. ती शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत तरी तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाही. आम्ही तिला इंटरोगेट केलंय, परंतु हे पुढे जसा तपास जाईल त्याच्यावरून काही अजून तांत्रिक विश्लेषण असेल, जसं काही ती कोणाशी बोलली फोनवर किंवा काय, त्याच्यातून आम्हाला धागेदोरे मिळतील आणि कोणाचा अजून हे आहे का सहभाग आहे का ते निष्पन्न होईल. शक्यता आहे कुठल्या तरी सिरियल मध्ये असं बघण्याची शक्यता आहे. त्याच्यातूनच तिला ही प्रेरणा सुचली असेल. कारण सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितल्यानंतर तिच्या हालचाली देखील पुरुषासारख्या वाटतात. दाढी आणि मिशा लावल्यानंतर आणि टोपी घातल्यानंतर सगळ्या हालचाली पुरुषासारख्या वाटतात. चोरी कशासाठी केली? चोरी शक्यता आहे तिला काही कर्ज असू शकतं. काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे. पुढील तो माणिकपूर पोलीस स्टेशन करतील. पुरुष बनण्यासाठी तिने दाढी लावलेली आहे, मिशा लावलेल्या आहेत आणि टोपी घातलेली आहे आणि पुरुषांचे शर्ट घालून ती वावरत आहे आणि तिने आवाज पण पुरुषाचा काढलेला आहे त्या इसमाशी बोलताना. कारण आम्ही जेव्हा व्हिजिट केली स्पॉटला तेव्हा त्या जे फिर्यादी आहेत त्यांनी आम्हाला पुरुष आला म्हणूनच सांगितलं. त्यांना असं काही संशय आला नाही तिच्या बाबतीत. ती त्याची नातेवाईक असताना देखील तिच्याबद्दल त्यांना काही संशय आलेला नाही. इतकं तिने ते व्यवस्थित वेषांतर केलेलं आहे. ते आता ते गुजरात मधूनच कुठून खरेदी केलं असणार हे सगळे तपासामध्ये निष्पन्न होईल. आता ते तर लोकांना काय आवाहन करणार? कुठल्याही नातेवाईकावर देखील काही विश्वास ठेवू नका आणि घरात इतकं मोठं सोनं ठेवण्याची आवश्यकता नव्हती. त्यांना लॉकरचा किंवा इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध होता, ते त्याचा वापर करू शकले असते. कारण आणि घरात वयोवृद्ध इसमाला एकट्याला सोडून जाणं हे देखील घातक आहे. हे याच्यातून लोकांना मी सांगू इच्छितो की घरात आपल्या मोठ्या माणसांना वयोवृद्ध इसमांना ठेवताना काळजी घ्यावी. वसई विरारमधील या फिल्मी स्टाईल चोरीची सध्या राज्यभरात चर्चा रंगताना पाहायला मिळते. 27 वर्षीय ज्योती भानुशाली या उच्च शिक्षित असलेल्या बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणीने केवळ शेअर मार्केटमध्ये हरलेला पैसा आणि गहाण ठेवलेले सगळे दागिने सोडवण्यासाठी चक्क तिच्याच सख्या बहिणीच्या सासरी जाऊन ही सगळी चोरी केली. पुरुषाचा वेश अचूक आखलेली योजना ही संपूर्णपणे फेल झाली. या सगळ्याचा शेवट झाला तो केवळ आणि केवळ पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे आणि त्यामुळेच ही 1.5 कोटींची सगळी जी चोरी होती त्याचा उलगडा पोलिसांनी केवळ 12 तासांच्या आत केला. त्याचबरोबर या महिलेला आता अटक सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे तिच्या सगळ्या चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त
32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.